लग्नात बायकोनं बापाचं नाव काढलं, आडनाव काढलं आणि मालकाचं आडनाव नावलं, मालकाचं नावाचं कपाळाला कुकं लावलं तर अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होते. कायदेशीर कायदेशीर. पण ह्या कोर्टात जा तुम्ही, मग हक्काची मालकीणी. बाबा तुम्हाला सुना आल्यात का? सुना आल्या ना? सुना ओके, सुना आल्या तुम्हाला बरोबर. मग सून घर सुनाचं आहे का तुमचं आहे? कोणाचं आहे? तेव्हा ते म्हणते सुनाचं आहे. बरं मला खरं सांगा, सून सिमेंट द्यायला आली होती का घराला? तिनं स्टील दिलं का? पाणी मारायला आली होती का? इटा दिल्या का? नाही दिले. मग घर कोणाचं आहे? ती म्हणते सुनाचंच आहे. कळलं ना तुम्हाला? तिनं स्टील दिलं नाही, तिनं सिमेंट दिलं नाही, तिनं इटा दिल्या नाही, तिनं पाणी नाही मारलं. तिनं काय केलं? तिनं फक्त या बाबाच्या महाराज पोराचं नाव आपल्या नावापुढं लावलं. कार्यक्रमच झाला महाराज तिचा. कळलं ना मला काय सांगायचंय? मग कार्य राजा हो, नुसतं महाराज बाईनं नवऱ्याचं नाव नावाला लावलं आपल्या नावापुढं तर अर्धी प्रॉपर्टी मिळते. अजून सोपं सांगू, पोरानं बंगला बांधायला इटा दिल्या नाही, पोरानं काहीच केलं नाही. उलट बाप आबादला त्याच्या सर्व्हिससाठी, त्याच्या ड्युटीसाठी, त्याच्या कॉलेजसाठी, त्याच्या ट्युशनच्या फीसाठी. पण पोरगा बापाच्या अर्ध्या संपत्तीचा मालक झाला. का म्हणून? कारण पोरानं बापाच्या नावा म्हणजे आपल्या नावापुढं बापाचं नाव लावलं तर कायदेशीर पोरगा आणि सून त्या प्रॉपर्टीची अर्धी मालकीन झाली. हा व्यवहारातला फायदा. मला काय सांगायचं आहे दा? हा व्यवहारातला फायदा. मग जगाचा बाप आहे, त्या बापाचं नाव जर या साधकानं घेतलं तर जगातली सुखाची प्रॉपर्टी तुमच्या नावावर येईल. एवढं ध्यानात होईन ना? घ्या ना तुम्ही नाव. किती नाव आहे? अहो मी म्हणते भगवंताचं नाव इतकं गोड आहे, इतकं सोपं आहे. किती सोपं आहे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किती गोड आहे, खूप गोड आहे. 2 वर्षात नाव विसरले बरं का मी दादा. काय ना आष्टेकर म्हणजे आपण नंबर आहे आपल्याकडं पप्पांच्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपला बोलताय तुम्ही पण नाव. कारण 2 वर्षात लिकीला बोलवलं नाही ना म्हणून आउट ऑफ कव्हरेज रेंज गेली ती. हा त्याच्यामुळं आज म्हणजे बघा खूप लहानपणापासून कारण आष्टेकर महाराज परिसरात कुठेही कीर्तन असलं तर त्यांचा संच घेऊन माझ्या कीर्तनाला. पण या 2 वर्षात कोरोनानं लई वाटोळं केलं बाबा, इतकं वाटोळं केलं ना.
का त्याला माफ नाही. पण बरं झालं ते करोना आला, माणसं जागेवरच असे थांबले, स्पीड ब्रेकवर लावलं, हँड ब्रेक लावल्यावर गाडी कशी त्याला 2 वर्षात हँड ब्रेकच लागलं नाही तर लोक देवाला ओव्हरटेक करून पळत होती. लोक काय साधे हवेत होते का? तुम्हाला बोललं तर लय रागीन, मी माझ्यावर घेऊन सांगते मग तुम्हाला कळन. करोनाच्या आधी मी इतकी हवेत होते, इतकी हवेत. माझ्या तारखी जर बुक झाल्या ना दादा, तारखी महिन्याच्या सकाळ संध्याकाळ असा फोन पुढं वाजायचा, मी लई फुगेरी, मी उचलीत नव्हते. मी वाजून वाजून बंद व्हायचा आणि चुकून जर उचलला, मी साधी बोलत नव्हते, लई फुगीरावानी, लई ताईट. मी काय साधी होते का? मी हॅलो कुठं, किती तारीख, कधी, असं का, एवढेच द्या तेवढेच द्या. करोनाच्या आधी. आणि जसं करोना आला, लॉकडाऊन झालं, फोन रेंजमध्ये ठेवून वाजला तर नाही पण कणला सुद्धा नाही महाराज, कणला सुद्धा नाही महाराज. करोनाच्या आधी काय सांगू महाराज, मी साधी गुरमीत नव्हता, मी आमच्या पतंगाला दोऱ्याच नव्हते, आम्ही नुसते बुंग आकाशात. आणि हे महाराज तुम्हाला सांगते, ती शुगर बीपी वाले म्हाताऱ्यांची तर लई मजा. ते शुगर बीपी वाले म्हातारे दर महिन्याला पोराच्या मागं, माझी शुगर वाढली, माझी बीपी वाढली, हा हो हो हो, चला तुरला आणि चला आमच्या दवाखान्यात. ते म्हातारे नुसते कणायचे कुथायचे शुगर बीपी वाले. आणि जसं लॉकडाऊन झालं, करोना आला, हे शुगर बीपी वाले म्हातारे खोकले नाही पण कणले सुद्धा नाही महाराज, कणले सुद्धा नाही. ज्या म्हाताऱ्या लई खोकला आला तो उसात जाऊन वाड्याला खोकला, पण घरी नाही खोकला. त्याला माहित होतं घरी खोकला का 3.5 लाखाला ठोकला. आणि घरी बी देत नव्हते, नीटच झाले ते म्हातारे आता महाराज. लई भारी महाराज. आणि लॉकडाऊन मध्ये लई कल्याण झालं पोरांचं, चांगल्या पुरी मिळाल्या महाराज, खानदानी पुरी मिळाल्या. तुम्हाला सांगते, पोरं चिंगळ्याचा पितच बसले नाही. तुम्हाला खरं सांगते, लई आचारी गोळा झाले तर भाजी बिघडती, आणि लई पुरी पाहिल्या का येडी पात्रात पडती. मग त्याला असं वाटत पहिलीच केली असती तर बरी झाली असती. लक्षात ठेवा, या लॉकडाऊन मध्ये पोरं गेले आणि पुरगीच घेऊन आले, कल्याणच झालं. मग ज्यांच्या लग्न झाले त्या पोरांचं जाऊ द्या आता, पण ज्या पोरांचे लग्न नाही झाले, तुमच्या येड्या बहिणीचं ऐका, ही निवाच्या स्कॉर्पिओच्या नादी लागू नका, नाही तर हाय ते टमटम निघून जायला बसलो. घ्या काहीतरी पदरात पाडून निघा. या लॉकडाऊनचं एक काम चांगलं झालं महाराज, जेवढ्या गावातल्या नकट्या बोचऱ्या पुरी होत्या तेवढ्या काटल्या. आमच्याकडे तर नवरदेवाला 2 दिवसानं कळलं, पुरीला 2 दातच नाही महाराज, 2 दातच नाही महाराज. आणि हे सगळे ऑनलाईन होतं ना आमच्या सहित. आपण 2 वर्षात काय केलं, फक्त मोबाईल सगळे ऑनलाईन, फेसबुक ट्विटर सगळे त्याच्यावर. एका पुरीची पोराची फेसबुकला ओळख झाली, मग त्या दोघांनी एकमेकाला नंबर घेतले, इकडे व्हॉट्सअपला आले. आणि व्हॉट्सअपला आल्यावर काय विचारी, त्यांनी ती चॅटिंग, इतकी चॅटिंग केली 2 महिन्यात त्या पोरांपुरीनं, त्या पुरीचे आणि पोराचे बोट वाळून गेले महाराज. पुरगी एक शब्द बोलत नव्हती, फक्त चॅटिंग, इतकी चॅटिंग झाली 2 महिन्यात लग्नच झालं त्यांचं फोनवर. लग्न झालं, लग्न जमलं फोनवर, तो पुरगी घेऊन आला, लग्न सुद्धा झालं महाराज. पण पुरगी एक शब्द बोलली नाही. लग्न करून त्यानं तिला घरी आणलं, ती किचन मध्ये गेली, ग्लासभर दूध तापवलं, विलायची कवरून तूप टाकून ग्लासमध्ये दूध वतलं आणि बेडरूम मध्ये त्याला घेऊन गेली प्यायला. मग त्यानं ते मोबाईलवर कपलटेशन काढले होते, कपलटेशन फिरायला जायचे. तो ऐक, घाई गडबडीत आपलं लॉकडाऊन मध्ये लग्न झालं, हाऊस नाही माऊस नाही मजा नाही. मग लॉकडाऊन उठलं का हे 5 कपलटेशन मी काढून ठेवले. आपल्याला फिरायला जम्मू काश्मीरला जायचं का, लोणावळ्याला जायचं, खंड्याला जायचं का, 5 गणीला जायचं सांग, कुठं जायचं सांग. मग ती म्हणे थमदा मुलू द्या बाया, आपण दम्मुकत मिळत गौव्या. कळलं? मग त्याला कळलं प्युअर बोबडा माल आपल्या नशिबात पडला. गाड्या काय घेऊन बसले दादा, लय अवघड अहो. एक सांगू का, आज लय भाग्य आहे. आज म्हणजे मी सांगू का, लातूर म्हणजे सरस्वतीची खाणे. काय सरस्वती महाराज, हो लातूर म्हणजे सरस्वती. अहो साध्या सिंपल घरात जावं तुम्ही, टाळ वाजवतोय. आता हे पहा ना, माझ्या वाघिणी काय गोड टाळ वाजवतात महाराज. सरस्वती तुमच्या भागात. मी नेहमी सांगते, माझे आताच वाक्य नाही, आष्टेकर बाबांना माहित असेल, खूप कायम सांगते मी. गायक वादक एका चढ एक लातूर भागात महाराज. टेन्शनच घ्यायचं नाही कीर्तनकारांना. काय महाराज पकवान पिटी वाजवतात, काय पकवादन, काय टाळ करीत महाराज. काय बाबा म्हणजे बरेच वर्षाची सगळी ओळख आहे आपली. सगळे भजनी मंडळ, दादा पण आहेत कीर्तनाला, हा दिरडे बाबा, सगळे हे मंडळी सगळे. आता बघा तुम्ही माझ्या सगळे चेहऱ्यानं परिचित आहे. महाराज सुदैवे हे दादा आहेत, सगळे परिचित आहे. सगळे कथेला होते, कार्यक्रमाला होते, यांच्या कथेत माझे कीर्तन होते. पण एक सांगू का, तुम्ही सगळे माझ्या चेहऱ्यानं परिचित आहात आणि नावानं परिचित आहात.
दादा येत अण्णा अण्णा तर किती आता आता अण्णाच म्हणले ना मला काय गोड महाराज गायन केलं. एक सांगू सगळ्याचे नावं घेण्या बेत बसल्या आणि मीच तुमचे नावं घेतले पाहिजे असं काही नाही. संक्रांती तुमच्या बायका घेतील ना, पण एकच सांगते गायक वादकाचं नाव एका उखाण्यात घेते. घेऊ का उखाणा? घेऊ का? एका उखाण्यात सगळ्याचं नाव घेते. पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, गायक वादकाचं आणि स्टेजवर बसलेल्या महाराज लोकांचं नाव घेते. ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून, ज्ञानोबा तुकोबाचा मान. सगळ्याचे नाव आली गाड्या. आता मला माझा राग नका धरू बरं का काही. मग ऐका, गुण गायचंय, नाम घ्यायचंय, कसंही घ्या. ऐका वाघिणींनो, ए माय लातूरच्या आया हो, ऐका. कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा, राम राम. तुम्ही चपात्या करता का? चपात्या पोळ्या भाकरी करीता का? भाकरी करायला बसल्या ना बस. भाकरी करायला बसल्या का? भाकरी करता करता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ. जमतंय का नाही? भाकर झाली, भजन झालं का नाही? जमतं का नाही? आणि भजनाची ताकद किती. बाईनं जर भजन करून स्वयंपाक केला, सात्विक अन्न तयार होतो. आणि बाय हो, अंधश्रद्धा सांगत नाही. वारकरी संप्रदायाची ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामाची. नथिंग इज द इम्पॉसिबल बट ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. तुमचा मालक दारू पितो, नवरा काहीच करू नका, नामस्मरण करून भाकर तयार करा. 6 महिने त्या भाकर त्या नवऱ्याला खाऊ घाला. 7व्या महिन्यात दारूच्या गल्लासाला तो शिवणार नाही. करा ना तुम्ही. हो, इतकं सोपं भगवंताचं नाम आहे. पण आपल्या बाया अशा भाकरी करायला ना अशा नाही बसते. एक तार येतो, पिऊन येतो, हिला बदड 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 येतो. मग ही फुल रेंज मध्ये जिओच्या टावर खालीच भाकरी करायला बसते. फुल रेंज हिला. मग ही भाकरी कशी करते माहिती का? मेला मुर्दा पिऊन येतो, मला बादा बादा कुटितो. बापाचं आहे का? बापाचं आहे त्याच्या लई ओर झाला. बस 8 वर्ष झाले मेल्याचा प्रॉब्लेम मी सहन करते. कवा येतो बादा बादा मला बदड येतो. आता थांब, माझ्या मोठ्या भावाला असा बोलून घेते, याला असा उताना पाताना करीते, फेकून देते. गो आधी एकच टाइम मारितो, पण भाकर खाल्लं का दिसलं का ठोकीतो. काय चुकलं? हे मेला मुर्दा भाकरीत गेलं, भाकरीतून त्याच्या पोटात गेलं, पोटातून त्याच्या हातात आलं, हातातून तुमच्यावर धापा धापा पडलं. देवाचं नाव इतकं सोपं आहे. काही म्हणा तुम्ही, कधी म्हणा. तुम्हाला एक सांगू का? लेकराला तुम्ही पाळण्यात टाकी त्यानं झोळीत जुजू झोळीत, त्या झोळीला पाळण्याला दोरी असते वाघिणींनो. ती दोरी वडता वडता म्हणा, शिव शंभो 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 महादेवा, शिव शंभो शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हर 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 शिव 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तुकार. झालं का नाही भजन? झालं का नाही भजन? तुरी वडली, पाळणा हलतो, पाळणा हल्लं तर लेकरू झोपत. आणि लेकराच्या डोक्यात कानातून आईचं भजन ऐकू जातं, सात्विक बुद्धी तयार होते आणि आईची वाचा शुद्धी होते, पाप जळतं, पुण्य वाढतं. 3 in 1 फायदा आहे. पण आपल्या बाया एकदा लेकरू पाळण्यात टाकलं, दुरी धरली, यू यू हाड हाड. यू यू हाड हाड आला 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 गेलं गेलं तसंच गेलं. अरे महाराष्ट्राच्या वाघिणी आहात तुम्ही. अरे राष्ट्रमाता जिजाऊ आहात तुम्ही, अहिल्या आहात. साध्या तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या जन्म देणाऱ्या वाघिणी आहात. अरे भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा तुकोबा जना मेरा मुक्ता सारखे रत्न महाराष्ट्राच्या मातीला द्या. त्या लेकराची युन हाड हाड केली तुम्ही. तुमच्या युन हाड हाड पायी हाय त्या साहेबिनीला महाराज मावा पाडलाय. साध्या हल्लेत का महाराज? विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. बाईनं युन हाड हाड कधीच म्हणू नये, त्याची युन हाड हाडच होती महाराज. अरे काय जन्माला घातलेली लेकरं महाराज. राष्ट्रमाता मा साहेबांनी काय रत्न दिलं महाराज. अरे लय राजे झाले, लय राजे झाले, पण एकच सांगते, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे जन्माला आले, ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजे म्हणतात महाराज. काय राजे होते महाराज. अरे आईच्या दुधाचे उपकार फेडले महाराज. परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, महाराष्ट्राचा राजा शिवबा
ब्लॅक मध्ये मग आहे ना ब्लॅक मध्ये काय एकच नंबर. मग आपलं काम आहे महाराज. एवढं सुंदर रत्न राष्ट्रमातांनी दिलं, मामस्मरण केलं, महाभारताच्या रामायणाच्या कथा सांगितल्या, म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले दादा. मग महाराज म्हणतात या महाराष्ट्राची माती साधी नाहीये. मग रात्र आणि दिवस जेव्हा जमन तेव्हा भगवंताचं कोण का. मग महाराज म्हणले मला काहीच नको, अभंगाच्या तिसऱ्या मुक्ती धन संपदा 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 संत सांग जय सदा संत सांग जय सदा गुण गाईला बरी आवडी गुण गाईला बरी आवडी नलगे मला काहीच नको, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काहीच नको, फक्त या परिवाराला संत समागम घडू दे. तुकोबरायचं प्रमाणे संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. आणि याच जन्मात याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तैसेचे येणे शरीरे शरीरा येणे सरेन किंब होना ये रजारे छेडा पडे. काहीच नको, न लगे मुक्ती धन संपदा अति दुर्लभ संत संग देई सदा. आणि संतांच्या समागमात किती आनंद आहे. अरे आपली एक मराठी म्हणे, संगत गुण तो सोबत गुण. चांगल्याच्या संगतीत राहिलं तर सोनं होईल आणि वाईटाच्या राहिलं तर वाईटच होईल. मग संगत चांगल्या संताची धरा आणि भगवंताचं नाम मुखात घ्या, काही कमी पडणार नाही दादा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जलमांतरीचे. कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा राम राम. कामही होतो रामही होतो महाराज. घ्या ना देवाचं नाव. मी म्हणते महाराज त्याचं नाम इतकं गोडे, तो दिसायला इतकं सुंदर आहे का त्याला माप नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. इतका सुंदर सच्चित आनंद देणार आहे तो. घ्या ना त्याचं नाव. काय बिघडलं. इथंच ना या धर्म मंडपात आपण बसलोय. साक्षात पंढरी अवतरली या ठिकाणी. आज साक्षात महाराज असणारं वाळवंट अवतरलंय. मग का आपण भगवंताचं नाम घेऊ नये. वाळवंटात माझ्या भगवंतानं काला केला. वाळवंटात एवढी ताकद आणि भगवंताच्या नामात इतकी ताकद आहे. ती मी नेहमी सांगते हो, जगात आलात ना हे पुन्हा मिळणार नाही. जसं पिक्चरला तरी महाराज वन्स मोर असतो, पुन्हा तो पिक्चर ती फिल्म तुम्ही बघू शकता, पुन्हा ते गाणं रिटेक करू शकता, पुन्हा एखादं वाक्य रिटेक करून ते कट करून पुन्हा छाट कटिंग करून करू शकता. पण याला रिटेक नाही, याला वन्स मोर नाही, ओनली एकदाचे दादा. आयुष्यात हसा, आयुष्यात आनंद लुटा, काहीच करू नका दादा. करोनानं आपल्याला शिकवलं. डॉक्टरच्या वजना इतके पैसे देणारे होते लोक, वाचले नाही दादा हो. अरे डॉक्टरच्या दवाखान्या इतके पैसे देणारे लोक होते माय, नाही वाचले. आपल्या शेजारचे गेले, आपल्या नात्यातले गेले, आपण जगलो. ही पांडुरंगाची कृपा आहे. मग महाराज म्हणा इथून गेलेलं महाराज विसरून जा. फॉरगेट युअर पास्ट, फॉरगिव युअर सेल्फ अँड बिगिन अगेन राईट नाव. गेलेला भूतकाळ विसरा. येणाऱ्या काळात काय करायचं याचा विचार करा. ही बोनस मध्ये करोनाने दिलेली जिंदगी, बोनस मिळाली जिंदगी आहे. आणि मी नेहमी सांगते कीर्तनात 2 वाक्य. या जगात 2च माणसं जगली पाहिजे. एक ज्याच्यामुळे आपल्या पोटात अन्नाचा कण जातो तो शेतकरी जगला पाहिजे, आणि ज्याच्यामुळे आपल्या घरादारात आपण सुखरूप आहोत तो जवान जगला पाहिजे. आखे मेले तरी चालतील बाबासाहेब, मरू द्या करे सगळे महाराज. आयुष्य इतकं सुंदर आहे. अरे रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू झाल्यानंतर आपल्याला लोकांना आपल्या जवानाची किंमत कळली. तोपर्यंत कळत नव्हती. काय भयान युद्ध आहे हो. अरे काय दहशतीमध्ये लोक जगताय, आपण किती सुखी आहे. अरे एखादा मग महाराज पोरांना माझी विनंती आहे, आपल्या छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांनी कैक पट्टीनं रक्त सांडलंय. कैक लाख मावळे महाराज शहीद झालेत, तेव्हा आपल्याला स्वराज्य मिळालं. तेव्हा गड किल्ले आणि काही जवान आणि भारत मातेसाठी महाराज शहीद झालेले जवाने, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग भारत मातेची सेवा करा. काही पोरं म्हणतील मग आम्ही जाऊन तिथं गोळ्या खायच्या का. अजिबात गोळ्या खायची गरज नाही. इथून भारत मातेची सेवा करा. ट्रेनमध्ये जाताय तुम्ही, एखाद्या महाराज ट्रॅव्हल्समध्ये जाताय, इष्टीत जाताय, एखादा जवान दिसला ना त्याला मुजरा करा, त्याला महाराज सल्यूट करा आणि आपलं बसायचं सीट त्याला द्या. ज्या दिवशी जवान आपल्या गावात येणार आहे परिसरातल्या जवानाची यादी करा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा.
ज्या दिवशी आपल्या गावात तो परिसरात जवान येणार आहे, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाका, रेल्वे स्टेशनवर स्टँडवर त्याला वाजीत गाजीत आणायला जा, वाजीत गाजीत गावात आणा. जेव्हा जितक्या दिवस तो गावात जवान राहणार आहे त्याच्याबरोबर बोला, त्याचे अनुभव ऐका, त्याला प्रेम द्या, त्याला महाराज वेळ द्या. आणि ज्या दिवशी जवान गावातून जाणार आहे अख्ख्या गावानं बायानं त्याला ऑप्शन करा, वाजीत गाजीत वाटत लावा. झाली भारत मातेची सेवा. काय लागत महाराज सेवेला? काहीच करायची गरज नाही महाराज. सुखरूप आहो, त्यांची कृपा आहे. अरे काय जीवन जगतात हो ते जवान. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. आहे ना, शर्ट आहे, पॅन्ट आहे. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहते हम, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. जय हो. जास्त जवानावर बोलण्यापेक्षा या गाण्यातच तुम्ही सगळा अर्थ समजून घ्या महाराज. अरे आईचं पत्र येतं दादा, मी स्वतः अनुभवलंय. आमच्या घरातले, माझी मावशी जिथं दिली, माझे काका ज्या घरात म्हणजे गावात माझे काका आहेत, आमचे 3 माणसं मिलिटरीमध्ये आहे महाराज. अरे जगाचा अनुभव घ्यायपेक्षा स्वतःच्या घरातला घ्या. फोन वाजला ना अंगाला काटा येतो महाराज त्या लोकांच्या. काय फोन आहे आणि काय उत्तर आहे आणि काय सांगणार आहेत. अरे आईचं पत्र आलं तर वेळ महाराज, फोनचं पत्र उत्तर देण्यासाठी वेळ नसतो आईकडे महाराज, त्या जवानाकडे. आईचं पत्र आलं, बायकोचं पत्र आलं, अरे 3 दिवसाची पोरगी झाली, आनंद आहे पण सेलिब्रेशन करता येत नाही. अरे फायरिंग चालू झाली, जवान आहे त्या स्थितीत जातो आणि तिथं सीमेवरती उभा राहतो. पिक्चरचं गाणं आहे दादा, त्या गाण्याकडे बघू नका, पण त्या गाण्याचा अर्थ खूप छान आहे. हो